अरे ये दाखव तरी 35,000 कोटी तू घेऊन जा 35,000 असं कर. तू ज्या स्कूल मध्ये शिकतोय ना बेटा त्याचा हेडमास्टर मी आहे. तर लोकांना वाटतं ही गप बसतात म्हणजे कुठं तरी पाणी कर्जत तालुका आहे. त्या निवडणुका कशा जिंकल्यात काय जिंकल्यात. या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत सोहम डेव्हलपर्स वी बिल्ड फॉर फ्युचर. शितोळे क्रिस्टल, शितोळे हाइट्स आणि शितोळे पार्क असे 1 ते 3 बेडरूम्सचे वारजे कर्वेनगर भागातील स्मार्ट होम्स, जिथे तुमचे भविष्य होईल सुरक्षित. अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे दावडे, पुणे. पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय. आम्ही राजकारण करतो ते सकारात्मक दृष्टिकोनातून करत असतो. नकारात्मक दृष्टिकोनातून राजकारण करायचं नसतं. ते फार काळ टिकत नाही. ते अवघडतेचं ठरतं. आज 35 वर्ष आम्ही बहुतेक जर यश अपयश याला सामोरं जाऊन तुमच्यामध्ये काम करतो. आमच्यावर काही जणांनी टीका केली, जे हवेत चाललेले. मित्रांनो, ज्या दिवशी राजकारणात आलो त्यावेळेस आम्ही सगळेजण जमिनीवर पाय ठेवून चाललेलो आहे. कुठेही हवेत जायची आमची इच्छा नाही. मी तर बऱ्याच इंदापूरकरांना पण माहिती आहे. मी स्वतः माझे वडील लवकर गेल्यानंतर डेअरी मी सांभाळत होतो. गाईचं दूध मी काढलेलं आहे. घ्यायला मी कित्येकदा बोरी आणि निंबाव कितवीच्या बाजारात आलेलो. टोलाऱ्याचा डबा माझ्या सावली कुर्तीला करण्यात मिळायचा. मी तिथं जाऊन भरून आणायचो. हे जे काही वटवट करतायत त्यांना डबल आळा म्हणजे काय ते कळलं का. त्याच्यामध्ये 100 झाल्यावर 5 रुपये देतात ते तरी माहिती का. काय माहित नाही. काहीतरी असणार का. आम्हीच संधी दिली, आम्हीच त्या ठिकाणी प्रचार केला. काहीतरी एवढा पहिल्या टर्मलाच वटवट करायला लागले की काय त्याला अर्थच नाही. काही माझ्यावर आज आरोप केला की त्यांच्याकडे 70,000 कोटी रुपये. अरे ये दाखव तरी 35,000 कोटी तू घेऊन जा 35,000 असं कर. 69,000 कोटी तू घेऊन जा 1,000 कोटी मला लावली. मित्रांनो, उपसरली जीभ लावली टाळ्याला. मागच्या काळामध्ये आरोप झाले, त्याची उत्तरं आम्ही दिली. आमच्या इन्क्वायरी झाल्या. इन्क्वायरी सीबीआयने केल्या, ईडीने केल्या, सीआयडीने केल्या, एसीबीने केल्या, सरकार विभागाने केल्या, पोलीस खात्याने केल्या, सगळ्यांनी केल्या. मला तर मागे उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असतानाच एसीबीची क्लीन चिट मिळाली नव्हती. त्याच्या आधी देखील माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्रजी असताना पण मला क्लीन चिट मिळाली. आता पण तुम्ही मध्ये वाचलं असेल त्याच्यामध्ये पण मिळाली. उद्या आरोप केल्यानंतर जर एखाद्याने माझी बदनामी करून माझी जनमानसाची प्रतिभा बलित करण्याचा प्रयत्न केला तर तो आरोप खराच आहे असं कसं समजता येईल. पण आता जे मला एकेकाळी नेता मानत होते, मला तिकीट मागत होते, जिल्हा परिषदेची तिकीट मी त्यांना दिली, साहेबांचा विरोध होता, अशांनी माझ्या नादी लागावं. ज्या स्कूल मध्ये शिकतोय ना बेटा त्याचा हेडमास्टर मी आहे. त्याच्यामुळं उगेच काहीतरी बरं तुझे उत्तर देऊन मला तुला फार मोठाही करायचा नाहीये. त्याच्यामध्ये डॉक्टर माझ्या तरंगी यांनी त्याच्याबद्दलच सांगितलेलं आहे. पण मला आता थोडासा मी बोलणार नव्हतो या विषयावर, मी ठरवलेलं होतं. पण हर्षवर्धनजींनी मला सांगितलं की अशा पद्धतीचे आरोप झाले. आणि काय होतं, दुसरी बाजू आम्ही काहीच बोललो नाही तर लोकांना वाटतं ही गप बसतात म्हणजे कुठं तरी पाणी सत्यानाश झाला. त्याच्यामुळे मी या गोष्टीचा उल्लेख आपल्या सगळ्यांच्या समोर केला. माझ्यावर आरोप केले जातात मी दमदाटी करतो. मी कोणालाही दमदाटी केलेली नाही. जर एखादं विकासाचं काम जनतेच्या भल्याचं असेल आणि ते झालं नाही, मी एकदा सांगेन, अधिकाऱ्याला 2दा सांगेन, त्याने दुर्लक्ष केलं तर मी दम देत नाही, फक्त माझा आवाज चढवतो. लोकांना तो दम वाटतो, त्या काम झालं नाही. आता तो माझा आवाज आहे, त्याला मी काय करू. जी मला
देवाने दिलेली देणगी आहे. आता काहीचा आवाज पाहिजे असं तर मी काय करू, ही त्याची देणगी, ही माझी देणगी. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, आपण सिरियसली घ्या. मला मगाशी राहुलने सांगितलं, काल म्हणले एकाचं भाषण झालं विरोधकांचं, म्हणले बारामती, इंदापूर आणि दौंडचं पाणी जर कोणी बंद केलं तर मी बघून घेईन. मला का अरे बोलणाऱ्यांनो, बारामती, इंदापूर, दौंडला जे पाणी येतं त्या धरणातच पाणी शिल्लक नाही तर काय तुम्ही बघाल. ते पाणी पुण्याला प्यायला गेलंय, आपल्या हिस्साचं पाणी कमी झालंय, म्हणून आम्ही सगळे अनेक वर्षाचे एकमेकांच्या विरोधात एकत्र आलोय. नुसतं विरोधाला विरोध करून किती दिवस आपण लोकांना त्या ठिकाणी आपल्याकरता राबून घ्यायचंय. राहिले 2च दिवस, अजून 2 दिवसात काही अफवा उठवल्या जातील, काही त्या ठिकाणी सांगितलं जाईल. मला सगळं माहिती आहे. तुम्हाच्याही जवळ माझं राशी इंदापूर तालुक्यात लागूनच कर्जत तालुका आहे. त्या निवडणुका कशा जिंकल्यात, काय जिंकल्यात मला चांगलं माहिती आहे. मला त्या कोणात जायचं नाही, ज्याचा त्याला लगला एवढाच माझा त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन. परंतु आपल्या भागातल्या, केंद्रातल्या, यादीतल्या प्रत्येक मतदाराकडून त्या दिवशी म्हणजे 7 तारखेला मतदान होईल. एकही मतदार मतदान केल्याशिवाय राहणार नाही याची काळजी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घ्यावी.